आज एक गंभीर विषय घेऊन आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत। हा विषय आहे मुलींच्या सुरक्षिततेचा। आमच्या मुली या कुठं सुरक्षित राहिल्या नाहीत असं दर्शवणारी एकंदरीत ही सगळी परिस्थिती। खरं तर कोणतंही गाव, कोणतंही शहर, कोणतीही परिस्थिती त्याला दुर्दैवानं अपवाद राहिलेलं नाहीये। आमच्या समाजामध्ये विकृती पराकोटीला पोहोचली आहे आणि या विकृतीतून गंभीर असे प्रकार आमच्या समोर येत आहेत। कालपर्यंत दुसऱ्या शहरात एखादी गोष्ट घडली आहे असं समजून आम्ही त्या प्रकरणाकडे पाहत होतो, मात्र आता हे सगळं लोण आमच्या गल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे। यामध्ये दुर्दैवानं आपण असं म्हणूयात की कोवळे जीव सुद्धा भरडले जात आहेत। 3 वर्षाची मुलगी काय, 10 वर्षाची मुलगी काय, 11 वर्षाची मुलगी काय, तिच्या बाबतीत जेव्हा अपप्रवृत्तींना बळ मिळतं आणि एक वाईट गोष्ट आपल्या समाजासमोर येते तेव्हा समाज आमचा पूर्णपणे बधीर होतो। ठीक होतं, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात, यानंतर आम्हाला कायदा, त्याचबरोबर आमचे सगळे नियम, हे सगळं आमच्याकडे आहे। यामध्ये कायद्यामध्ये नवनवीन सुधारणा होते, कडक कायदे केले गेलेत अशी एक आमच्या समोर एक आभास निर्माण करणारी परिस्थिती उभारते। पण तसं चित्र आजच्या या अपप्रवृत्तींना पायबंद घालू शकत नाहीये। आम्ही म्हटलंय की हे प्रकरण आमच्या गल्लीपर्यंत आलंय। आम्ही आज विषय मांडतो आहोत सोलापुरातल्या नई जिंदगी परिसरातल्या इक्बालिया मदरसा आणि मस्जिद इथं घडलेली दुर्दैवी घटना। धार्मिक शिक्षणासाठी मुली या मदरशामध्ये जातात, पण इथं धार्मिक शिक्षण घेण्याच्या ऐवजी तिथल्या मौलानाची वाईट नजर या मुलींवरती पडते आणि अश्लील चाळे हा मौलाना त्या 10 ते 11 वर्षाच्या मुलींच्या बाबतीत करतो। काय आहे हे प्रकरण आणि शेवटी अशा प्रकरणांना आता पायबंद बसणार की नाही आणि अशा अपप्रवृत्तींना खरीच महत्वाचं म्हणजे मुळापासून हे प्रकरण उखडण्यासाठी अशा अपप्रवृत्तींना शिक्षा होणार की नाही हा महत्वाचा भाग आहे। तोच आहे आपला आजचा थेट मुद्दा। नई जिंदगी परिसरातील इक्बालिया मदरसा आणि मस्जिद इथं धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मुली रोज संध्याकाळी या मदरशामध्ये जायच्या। मुलं आणि मुली यांना एकत्रित धार्मिक शिक्षण इथं दिलं जायचं अशी एकंदरीत परिस्थिती। इथला मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी हा मूळचा उत्तर प्रदेशचा। पालकांना धार्मिक संस्कार, धार्मिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्यासाठी ते आपल्या मुलांना अशा मदरशांमध्ये घालतात। नई जिंदगीतल्या भागामध्ये असाच प्रकार घडला। आपल्या मुली धार्मिक शिक्षणासाठी जात आहेत, आपली मुलं धार्मिक शिक्षण या मदरशामधनं घेत आहेत अशी पालकांची एकीकडे समजूत। पण या धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं हे पाहिल्यानंतर मात्र प्रत्येकाचं मन बधीर झाल्याशिवाय राहत नाही। मती गुंग होणारा सगळा प्रकार आणि त्याचबरोबर समाजमन संतप्त व्हावं अशी ही एकंदरीत सगळी घटना। हा मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली काय काय करायचा त्याचं एकंदरीत सगळं हे भयानक असं उदाहरण। धार्मिक शिक्षण देताना हा मुला-मुलींना एकत्रित बसवायचा। यानंतर हा मौलाना मुलांना अर्धा तास आधी बाहेर सोडायचा। यावेळी फक्त तिथं मुली राहायच्या आणि या मुली वयोगट जर पाहिलं तर ह्या मुली 10, 11 आणि केवळ 12 वर्षापर्यंतच्या ह्या सगळ्या मुली। आणि इथून हा मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी याच्या मनातला राक्षस जागा व्हायचा आणि याची वाईट नजर या 10 ते 11 वर्षाच्या मुलींवरती पडायचे आणि तिथून या मौलाना म्हणणाऱ्या, अर्थात मौलाना म्हणण्यापेक्षा नराधम असं आपण त्याला इथं म्हणूयात, तर हा मौलाना नव्हे तर नराधम मौलाना मोहम्मद हुसेन रजवी या 10 ते 12 वर्षांच्या मुलींना वाईट स्पर्श करायचा।
सुरुवातीला मुलींना या बाबतीत काही समजलं नाही, पण वारंवार मुलींच्या बाबतीत हे प्रकार घडायला लागले. हे प्रकार फार पुढेपर्यंत गेले. वाईट स्पर्शच एवढं नव्हे तर त्यापेक्षाही पुढच्या गोष्टी हा मौलाना नव्हे तर नराधम या मुलींच्या बाबतीत करायला लागला. या मुली मात्र घडणाऱ्या रोजच्या प्रकारामुळं या मुली सतर्क झाल्या. एकंदरीत सगळा प्रकार पाहिला तर जवळपास महिनाभर हा मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी या मुलींच्या बाबतीत अश्लील चाळे करत राहिला. यानंतर मात्र या मुलींनी आपल्या पालकांना या गोष्टी सांगितल्या. त्यातही या मुली धाडसी निघाल्या. हा मौलाना रोज करत असलेल्या अशा अश्लील चाळ्यांचं व्हिडिओ शूटिंग मोबाईलच्या माध्यमातून या मुलींनी गुपचूपपणे काढून घेतला. आणि यानंतर मात्र पालकांची मती गुंग झाली. पालक पुरते चक्रावून गेले आणि थेट त्यांनी मदरसा गाठला आणि मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी याला जाब विचारला. सगळाच पुरावा हाती असल्यामुळं मौलानाचं पुरतं तोंड बंद झालं. हा नराधम यानंतर मात्र माफी मागू लागला. अगले से ऐसे कुछ बातें नहीं होंगी, मुझे माफ कर दो, मेरे हाथ से कोई गलती हो गई है, अशी अगदी जाहीर माफी या मौलानानं त्या पालकांसमोर मागितली. पण यातून पालकांचं समाधान होणारं नव्हतंच. यानंतर हे प्रकरण पोहोचलं ते MIDC पोलीस ठाण्यात. इथे या मौलानाला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलं. याला न्यायालयासमोर उभं करण्यात आलं आणि यानंतर याला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. आपण सुरुवातीला म्हटलं की आमच्याकडे न्याय व्यवस्था आहे, कायदे कडक आहेत, कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होते. पण शेवटी उद्या या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल सुद्धा. पण महत्वाचा भाग आहे की मौलाना सारख्या व्यक्तीकडून अशा प्रकारची कृती व्हावी, हे समाज मनाला धक्कादायक अशा प्रकारचं हे चित्र आहे. एका व्यक्तीमुळं पुरता समाज देखील बदनाम होतो आणि समाज मनाला पुरती बाधा देखील पोचते. उद्या या नराधमाला शिक्षा सुद्धा होईल. पण शेवटी हा नराधम इथे संपतोय असं होत नाहीये. समाजामध्ये वारंवार असे नराधम आपल्या समोर येत आहेत आणि घडणाऱ्या घटना आम्हाला चक्रावून सोडतायत, मन बधीर करून सोडतायत. पण शेवटी याला पूर्णविराम कधी, हा महत्वाचा भाग आहे. आज 10 ते 11 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत असं कृत्य घडतं. जिथं धार्मिक शिक्षणाची अपेक्षा असते तिथं आमच्या कोवळ्या जीवांवर हात टाकला जातो. आमचा समाज नेमका चाललाय कुठं? धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली जर अशा गोष्टी होणार असतील तर नेमकं समाजात चाललंय तरी काय, हा देखील महत्वाचा सवाल आहे. जे आमचे कायदे कडक आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी आम्ही म्हणतोय, त्यातून अशा मौलाना नामक नराधमाला कडक शिक्षा मिळावी, जेणेकरून आणखी कुणाचं धाडस अशी कृत्य करण्याचं होऊ नये असंच या ठिकाणी वाटतं.